हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या 5व्या वेदाविषयी आणि प्रहर सेवा याविषयी. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण बघणार आहे प्रहर सेवा. सप्ताहाचा काळ प्रहर सेवेचा आत्मा आहे, त्याविषयी आता आपण पुढे माहिती बघणार आहे. चला. प्रहर सेवा ही नियमितता आणि समर्पण शिकवते. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आपल्या जीवनाचा आधार आहे. ती आहे प्रहर सेवा आणि तिचे जीवनातील अमूल्य असे महत्त्व. सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही. सेवा म्हणजे आपल्या अस्तित्वाची नियमित शिस्त. जसे शरीराला अन्नाची गरज असते तसे आत्म्याला स्वामींच्या नामस्मरणाची आणि सेवेची गरज असते. स्वामींनी आपल्याला काय सांगितले आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही त्यांची ग्वाही आहे, पण ही ग्वाही तेव्हाच खरी ठरते जेव्हा आपण श्रद्धेने त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित करतो आणि हे समर्पण प्रहर सेवेतून सिद्ध होते. प्रहर सेवेचा खरा अर्थ. प्रहर म्हणजे वेळेचे बंधन, पण हे बंधन आपल्याला बांधायला नाही तर मुक्त करण्यासाठी आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर सकाळच्या प्रहरात केलेली सेवा तुमच्या कामात एकाग्रता आणि यश आणते. तुम्ही विद्यार्थी असाल तर रात्री झोपण्यापूर्वी केलेले नामस्मरण सेवा तुमच्या बुद्धीला स्थिरता आणि स्मरणशक्ती देते. तुम्ही गृहिणी असाल तर सकाळ संध्याकाळच्या वेळेत केलेली सेवा तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान निर्माण करते. प्रत्येक प्रहर तुम्हाला संधी देतो की तुम्ही तुमच्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि आध्यात्मिक कर्तव्य यांच्यात योग्य संतुलन साधावे. तसंच वेळेचे दान. विचार करा, आपण आपल्या टीव्हीसाठी, फोनसाठी, कामासाठी सहज वेळ काढतो. मग ज्या स्वामींनी आपल्याला हे जीवन दिले त्यांच्यासाठी आपण दिवसातील काही निश्चित तास काढू का नाही? प्रहर सेवे हे वेळेचे दान आहे. ते आपण स्वामींना देतो, पण त्या बदल्यात स्वामी आपल्याला अखंड शांती आणि अतूट आत्मविश्वास देतात. तुम्ही जेव्हापासून संकल्प कराल, म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासूनच संकल्प करा. कोणत्याही एका प्रहराची वेळ निश्चित निवडा. ही सेवा नियमितपणे करा, त्यात खंड पडू देऊ नका. जर कधी सेवा चुकली तर दुसऱ्या दिवशी ती भरून काढा. लक्षात ठेवा, खंड न पडणारी सेवा हेच स्वामींना सर्वाधिक प्रिय आहे. तुमची सेवा लहान असो वा मोठी असो, स्वामी ते प्रेमाने स्वीकारतातच. स्वामी कृपेचे छत्र नेहमी आपल्यासोबत आहे. सेवेत राहा, निष्ठेने राहा आणि प्रत्येक संकटात म्हणा, भिवू नकोस, मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. 84 लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणण्याची व स्वामी महाराजांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ती व्यर्थ घालवू नका. आयुष्य वाया घालू नका. किमान आपल्या दिनक्रमातून स्वामी कार्यासाठी वेळ देत चला. जसं की आपल्या 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत आपणाला दत्त जयंती सप्ताहानिमित्त प्रहर सेवा, याग सेवा, गुरुचरित्र पारायण करण्याची नामी संधी मिळाली आहे. तिचं आपण सर्वांनी सोनं करा. सप्ताहाच्या काळात विविध माध्यमातून सेवा केली जाते. सर्वत्र गर्दी आणि उत्साह असेल तर प्रत्येकजण विविध माध्यमातून सेवा करतो. अतिशय मंगलमय वातावरणात सेवा करण्याचा अनुभव हा विलक्षणच असतो. पण नियतीने प्रत्येकाच्या वाट्याला विविध कर्म ठरवलेले आहे आणि त्या कर्माप्रमाणे त्याचे फळ हे निश्चित आहे. कोणाच्या देहाद्वारे किती आणि कोणते कार्य करून घ्यायचे हेही ठरलेले आहे. या गर्दीतही आचारविचारांची स्वामींच्या हृदयात स्थान मिळवण्याची नामी संधी चालून आलेली आहे. अनेक वर्ष सेवा करणाऱ्यांनी हरिपाठातील हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी या ओव्यांचे चिंतन करायला हवे. बघा, सप्ताह काळामध्ये जो स्वामी समर्थ सेवेकरी मनापासून ही प्रहर सेवा करेल त्यांचा कुठलाही प्रश्न स्वामी समर्थ महाराज शिल्लक ठेवणार नाहीत. हे आम्ही आत्ताच सांगतो असं श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींनी हितगुजामध्ये मार्गदर्शनात आवर्जून जाहीरपणे सांगितले आहे. प्रहर सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व शब्दात सांगता येणार नाही इतके आहे.
प्रहर सेवा ही अतिउच्च कोटीची सेवा आहे. आजवर ज्या स्वामी सेवेकऱ्यांनी रात्री 12 ते 4 या वेळेत प्रहरे सेवा दिली आहे त्यांना महाराजांनी सदेह दर्शन दिलेल्याची शेकडो अनुभव गेल्या 50 वर्षात अनेक स्वामी सेवा केंद्रात अनेक सेवेकऱ्यांना आलेले आहेत. दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये 24 तास दरबारात स्वामी सेवा ही चालू असते. सकाळी 8 ते रात्री 8 महिला व रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत पुरुष सेवेकरी अखंड विनावादन जप व स्वामी चरित्र वाचन करत असतात. राज्यातील प्रत्येक शहरात असलेल्या सर्व दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात नाव नोंदणी झालेलीच आहे. नसेल केली असेल तर तुम्ही लगेचच जवळच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात जाऊन आपले नाव नोंदवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवेकरी विद्यार्थी मुलांनी रात्रीच्या प्रहर सेवेत भाग घेऊन मनोभावे सेवा केली तर त्यांना दिवसा अभ्यासही करून ही सेवा करता येईल. त्यांना यश मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फार मोठा आशीर्वाद मिळेल व केलेल्या कष्टाचे स्वामींचे चीज होऊन त्यांच्या कृपेचे फलप्राप्ती होऊन तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आजवर शेकडो विद्यार्थी मुलांना या सेवेचा फार लाभ झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा. व्याजासकट उपयोगी पडणारी सेवा आहे. स्वामींनी दिलेला हा 10 मिनिटांची सेवा कधीही वाया जात नाही. ती संकटात व्याजासकट संरक्षण बनून आपल्याला परत येते. प्रहराची सेवा ही कृपा आहे. स्वामींची इच्छा नसली तर मिळतच नाही. भाग्यवान ते ज्यांना या अतिउच्च अशा दुर्मिळ स्वामींच्या नामसेवेची संधी मिळते. वेळ दिली तरच आयुष्य बदलतं. प्रहर सेवा, गुरुचरित्र पारायण, मार्गशीर्ष महिना आणि सप्ताह काळ हा अतिशय पवित्र मानला जातो. जीवनात शांती, समाधान आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेली घंटी सुद्धा वाजवा आणि मला कॉमेंट देखील करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.